खोटं बोलणं, सोशल मीडियाचा वापर करून खोट्या नाट्या बातम्या पसरवणं, पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीची बदनामी करणं, निवडणूक आयोगावर चिखलफेक करणं, जनतेला भ्रमित करणं, अफवांचा बाजार गरम करणं, जनतेची दिशाभूल करणं, हे सगळे भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत दखलपात्र गुन्हे आहेत आणि या गुन्ह्यांसाठी तुम्हाला दंड होऊ शकतो, तुम्हाला कारावास होऊ शकतो. अलीकडेच कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेनेच्या बद्दल अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या म्हणून त्याच्या विरोधात एफआयआर झाला. आता राहुल गांधी हे सुद्धा देशातले अत्यंत नामांकित असे स्टँडअप कॉमेडियन आहेत, परंतु वारंवार अफवांचा बाजार गरम करून सुद्धा, वारंवार खोटं बोलून सुद्धा, वारंवार जनतेची दिशाभूल करून सुद्धा त्यांच्यावर आज तागायत कोणतीही कारवाई झालेली नाहीये. ते खोटं बोलतात, माफी मागतात आणि स्वतःची सुटका करून घेतात. संजय कुमार यांनी माफी मागून हे सगळं प्रकरण मिटणार नाहीये. माफी राहुल गांधींनी मागितली पाहिजे, माफी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मागितली पाहिजे. कारण सत्तेवर असताना मुस्लिम तुष्टीकरण करायचं, हिंदूंवर वरवंटा चालवायचा, भ्रष्टाचाराचं लोणी ओरपायचं, मौलाना सज्जाद नोमानी सारख्या अत्यंत कट्टर विचाराच्या मौलवीला डोक्यावर घ्यायचं, नाचायचं, निवडणुकीच्या काळामध्ये त्याच्या तोंडून वाटेल ते बदवून घ्यायचं, हे सगळं मुस्लिम मतांसाठी तुम्ही केलं. आणि जनतेने तुम्हाला जेव्हा धडा शिकवला, जनतेने जेव्हा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचलं, तेव्हा तुम्ही स्वतःच्या चुका मान्य नाही केल्यात.